आज ना सकाळपासूनच आभाळ होतं आणि मी ज्यावेळेस हे भजे काढायला घेतले ना बटाट्याचे भजे त्यावेळेस थोडीशी नेमकी झिमझिम चालू झाली होती. आणि आता हे बटाट्याचे भजे जे बनवते ना, आता हे भजे जे आहे ना ते सगळ्यांनाच येते. आपण आज एकदम वेगळ्या पद्धतीने हॉटेलचे भजे, हॉटेलच्या भज्यापेक्षाही चविष्ट असे हे बटाट्याचे थोडेसे वेगळ्या पद्धतीने भजे केलेले आहे. आणि ते नेमके कसे ते पाहू. आता काय केलेलं आहे, मी इथं 3 मोठे असे बटाटे घेतलेले, थोडेसे मोठेच बटाटे घेतलेले 3 बटाटे आणि त्याचे सालं काढून घेतलेले. आता हे गोल गोल वेळीनीच कापिते मी. ते स्लायसर असतं त्याने पातळ असे आपले हे बटाट्याचे जे चिप्स म्हणू. आता मी हे काय जास्त पातळ कापलेले नाही आहे, थोडेसे मीडियम, जास्त जाडही नाही, कारण जाड झाले का मग ते तळल्या गेले पाहिजेत आणि शिजल्या गेले पाहिजेत. आता काय केलं आहे, मी 3ही बटाटे ना असे वेळीने कापून घेतलेले बघा. आणि सगळे असे गोल गोल बटाटे कापून घेतलेले आणि ते थोड्या वेळ असेच पाण्यामध्ये ठेवते. तेवढ्या वेळ ना भज्यासाठी एक वाटण बनवायचं आहे, भज्यासाठी पण आणि बटाट्यासाठी पण. हे जे कापलेले बटाटे ना त्यासाठी. आता कापलेले बटाट्यासाठी कशासाठी वाटण ते आता आपण पाहू. वाटण्यासाठी काय घेतलं आहे, मी पाटा धुवून घेतला आहे, आधी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे, 1 चमचे धणे घेतलेले आहे, थोडासा ओवा घेतला आहे आणि 1 ते 1.5 चमचा जिरे टाकते. ओवा पण थोडासा वाटायला घेतलेला आहे. आता हे ना सगळं पाणी न टाकताच वाटून काढते, म्हणजे जास्त असा ठेचा जर बनवतो ना त्या पद्धतीने मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आता हा जो मसाला आहे ना तो ताटामध्ये काढून घेते. आता हे मसाल्याचे ना 2 भागामध्ये आपलं डिवायडेशन, 2 भाग बनवायचे. त्याच्यामुळे मी एकाच वेळेस हे दोन्ही याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता इकडं काय केलं आहे, मी एका भांड्यात बेसन पीठ आणलं होतं, 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यात हा जो वाटण केलेला मसाला आहे ना तो टाकलेला आहे. थोडेसे धणे टाकले ना इतके छान चवीला होते भजे. आता हे बटाट्याचे कापलेले ना ते चांगले पाणी निथळून घेतलेले आहे आणि ते मसाला ठेवला होता निम्मा, 2 भाग केलेले मसाल्याचे. त्या बटाट्यामध्ये तो मसाला टाकलेला आहे. आता बटाट्यामध्ये अजून काय टाकायचं आहे तर थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता अंदाज घेतच मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकलेलं आहे थोडंसं. थोडीशी हळद, 1 चिमूट अशी हळद टाकली आहे. आणि हा जो मसाला आहे ना वाटून केलेला आपण, धने, आलं, ओवा, लसूण, ते सगळं वाटण आहे ना या बटाट्याचे चिप्स केलेले आहे त्याला सगळं वाटण चोळून घ्यायचं आहे. आणि थोडीशी मी कोथिंबीर पण टाकते. आता हे म्हणजे मसाला लावून ठेवलेले बटाटे ते पण आता साईडला ठेवून देते. आता या पिठात आधीच मसाला टाकला होता, वाटलेला मसाला, म्हणजे चटणी ठ्याचा केलेला आहे तो आपण, आलं, लसूण, मिरच्या, ओवा असा. आता याच्यात काय केलं आहे, मी थोडंसं हिंग टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि तेल टाकलं आहे थोडंसं, 1 निम्मा चमचा तेल टाकलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ 1.5 वाटी या वाटीनेच बेसन पीठ घेतलं होतं आणि त्याच वाटीने निम्मी वाटी तांदळाची पीठ टाकलेलं आहे. या तांदळाच्या पिठामुळे ना भजे एकदम खुसखुशीत असे होत्या. आता थोडासा ओवा वाटणात तर टाकलेलाच आहे, पण मी काय केलं आहे थोडासा ओवा याच्यात पण टाकलेला आहे पिठामध्ये. आणि थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर. आता आहे ना थोडं पाणी घालून सगळं हे पीठ आहे ना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मळून घ्यायचं आहे. आता बेसन पिठात ना पाणी टाकताना थोडं टाकलेलं आहे, पण बेसन पिठामध्ये पाण्याचा अंदाज येत नाही. आता हे पीठ आहे ना हाताने चांगलं फेटून घेतलेलं आहे, एका बाजूने चांगलं फेटून घेतलेलं आहे. पीठ फेटून घेतल्यामुळं काय होतं की पीठ हलकं होतं आणि भजे फुगल्या जात्या. आता पीठ पण 5-10 मिनटं भिजायला ठेवलं, इकडे तेल तापायला ठेवलं होतं मी. आता हे भजे ताळताना ना कमी जाळामध्ये तळलेले आहे, म्हणजे आतमधला जो बटाटा तो शिजला जातो.
आता काय केलं आहे मी, का हे बटाटे आधी तळून पाहिले 1-2 भजे, पण तेल चांगलं तापलेलं आहे. तेल जास्त तापलेलं असलं तर ते भजे काळे होते आणि बटाटा शिजला जात नाही, आणि कमी तापलेलं असलं की भजे तेलकट होतात. म्हणून मी काय केलं आहे, जाळ मागं वाढला आणि जास्त कमी नाही केला, असा मीडियम असा जाळ आहे. आणि एक बटाट्याचं एक चिप्स घेतलं आणि ते या बेसन पिठामध्ये बुडवलं आणि असे भजे बघा तेलात टाकल्या असे टम्म, मी अजिबात सोडा न टाकता हे भजे केलेले, म्हणजे तेलकटही होत नाही, पण पीठ चांगलं फेटून घेतलं. आणि बटाट्याला जो आपण आधी वाटण केलेलं तो ठेचा बाकीचं असं मीठ हळद लावून ठेवले ना, त्याच्यामुळे इतकी चव मस्त येते. यापुढे असे भजे नक्कीच बनवून बघा. आता काय केलं आहे, हे तेलातले भजे काढून घेतलेले आहे चाळणीत, आणि तेल नाही तळतं आहे, कढईतच असं पकडलं आहे आणि एका हाताने मी बाकीचे जे भजे आहे ना ते तळून घेते. म्हणजे इकडं तेलही नाही तळलं आहे आणि आपले भजेही होते आहे बाकीचे. आता तेल चांगलं नाही तळून घेतलं आहे बघा. याच पद्धतीने मी सगळे भजे तळून घेतले आणि अशा पद्धतीने आपले मस्त असे बटाट्याचे खुसखुशीत भजे झालेले. नक्कीच बनवून बघा.